नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना सभापतींना नवीन चारचाकी वाहनांचे वाटप, सीईओ अध्यक्षांच्या हस्ते वाहनांचे पूजन। जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळावी तसेच ग्रामीण भागातील दौरे प्रभावीपणे करता यावेत यासाठी नवीन चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत वाहनांचे वितरण करण्यात आले। यावेळी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून वाहनांना हार घालून व विधिवत पूजन करून नवीन वाहनांचा शुभारंभ करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी वाहनांचे पूजन करून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी समाज कल्याण समितीचे सभापती बालाजी सोनटक्के, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सचिन गरड तसेच शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती अनिताताई मोठे यांना नवीन चारचाकी वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या। नवीन वाहनामुळे पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अधिक नियमितपणे भेटी देता येणार असून विकास कामांचा आढावा घेणे, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यास मदत होणार आहे। यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळून विकास कामांमध्ये प्रभावी समन्वय साधला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। नवीन वाहनांचे वाटप हा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेत भर घालणारा महत्त्वाचा निर्णय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। चाबी किधर है यार, गाड़ी की चाबी चाबी दे दे। ड्राइवर कौन है इसका? खराब है जो पहिला खराब हुआ मला काळजी घाला ना मॅडम तुमच्या कधी। अरे टाळ्या वाला टाळ्या। आज बहुत आशा है अध्यक्ष। थैंक यू सभापती साहेब, तुमचं अभिनंदन। खुद चला, खुद चला। ड्रायव्हरचा साथ बी एक असते, त्यांची एक असते की गाडी त्यांना हातात ताब्यात देतो, त्यांच्या नावावर आपल्या अरे इव्हन अलर्ट झाले ना। सोनटक्के साहेब इकडे आणतो मी, इकडे मॅडम कडे इकडे चाबी येतो ना, येतो तिकडे। सब अपन ड्राइंग का बहुत अनुभव है मेरे को बचपन से। वाह, ओके या ट्रिपल पूजे केले बरं सरपंच सर, समाजाच्या कल्याणासाठी कार्य या चाबी इधर देख रहे तो किधर नहीं। आराम से आराम से अरे चला अभिनंदन है या सर दिया आ जाओ। थैंक यू। चलो महिला बार कर तुम्ही पण जावं लागेल तुम्हाला पुढे बोलत तुम्हाला। ड्रायव्हर आहे ना आबाजी, महिला बार का ड्रायव्हर आहे ना? हो आहे जाण तुम्ही का पुढे नंतर काढा ना तुम्ही, आराम से आबाजी फोटो काढायचा। शिकते अभ्यासावर लक्ष दिलं। या ना पुढे जावं लागलं ना। मॅम आपली लिमिट ठरली आहे सगळी अध्यक्षांना या चैतन्य तुम बोलते नहीं क्या?
माझ्याकडून काहीच राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका. गुलाबचा पेढा देऊ टाकून श्रीफळ पडा दे. एक श्रीफळ द्या. इकडे थोडं उत्तर सवारी उत्तरेकडे जात असते. काय अडचण नाही, होत बस. टायरवर असते ओके. चला ड्रायव्हर मामा नाही खाली जावा, खाली जावा. चावी कुठे काही देऊ आपण. नाही नाही लेडीज हा सर हा मोठ्या साहेब इकडे बघा बाती लावू शकतो. घ्या. हाँ मैडम इधर देखो चलो ओके. हाँ हॅलो सर, आपण समाज कल्याण विभागाचे सभापती आहात. आपण एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून आपली ख्याती आहे. आज आपणाला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तुमच्या कार्याला अजून गती मिळावी म्हणून कार दिलेली आहे. आपण काय म्हणतो? बरोबर आहे. त्याच्या वतीनं एक ज्या काही योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आज 4 गाड्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि एक औपचारिकता म्हणून त्या गाड्यांचं पूजन करून त्या आज त्या विभागाला हँडओव्हर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक गाडी समाज कल्याण विभागाला मिळालेली आहे आणि ही गाडी दिल्यामुळे जी शासनाचं जे काम आहे, ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी आम्हाला गती येणार आहे आणि गतिशीलता शासनाची वाढणार आहे. कारण खेड्यापाड्यामध्ये सर्व दुर्गम भागामध्ये आम्हाला भेटी द्याव्या लागतात. त्या ठिकाणी चांगली वाहने असावीत असं सर्वच लोकप्रतिनिधींना बी अपेक्षित होतं. त्याप्रमाणे स्कॉर्पिओ एन गाड्या दिलेल्या आहेत. त्या गाड्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी चांगल्या राहतील आणि शासनाची गतिशीलता निश्चितपणे वाढेल आणि ज्या काही योजना आहेत त्या जे लोक खेड्यापाड्यात राहतात एक खालच्या स्तरापर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. जिल्हा परिषद म्हटलं की मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि मिनी मंत्रालयामध्ये वाड्यात आणल्यापासून तर झोपडपट्टीपर्यंत असे ग्रामीण भागातला खूप रिमोट असा एरिया तुमच्या आधिपत्याखाली येतो आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला तत्परतेने काम करण्यासाठी हे कार तुम्हाला देण्यात आलेली आहे. येस, तोच म्हणणार होतो तुम्हीच माझं म्हणायचं काय सांगून तसा एक प्रश्न असा होता, पदभार घेतल्यापासून समाज कल्याणचे किती योजना मार्गी लागल्या, काय झालं नेमकी 2-3 जीबीची बैठकी झाली, काय प्रोग्रेस झाले? वाहनं मिळाल्यानंतर आता खूप चांगला प्रोग्रेस होणार आहे. आतापर्यंत जे आहे ते झालेला प्रोग्रेस संत गतीनं होता. आता ह्या कामासाठी गती मिळणार आहे. कामं झालेली आहेत. आचारसंहिता वगैरे असल्यामुळे मध्ये काहीतरी थोडा खंड पडलेला होता, परंतु आता मागची JB झालेली आहे आणि स्थायी समितीची मीटिंग पण झालेली आहे. आता 16 तारखेला स्थायी समितीची मीटिंग आहे. परत कामाला गती मिळणार आहे. धन्यवाद.